आणि योगेश कानवडे याच्या प्रत्येक षटकारासाठी प्रदीप सरोदे यांच्या वतीनं मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आणि षटकार खेळला. सर्वच लोकांची आमच्यावर नजर आहे, कारण रांधे गावची पोर प्रत्येकाच्या मदतीला हजर आहे. निर्धाव टाकलेत पुन्हा एकदा तयार आणि चेंडू पहा या दरम्यान खेळलाय. मिड विकेट सीमारेषा तोडून टाकली. एक टोलेजंग फटका. शिवरायांचा छावा. मिळाले 6 धावा षटकार. अनिल मात्र तयार. फुल टच चेंडू. चेंडू मात्र लॉंगॉनला खेळलाय. 3 क्षेत्रशः 5 चेंडूला पाठमारे असणार आहेत. अमित राऊत अतिशय अप्रतिम नृत्य मात्र चेंडूला कलेक्शन नक्कीच करू शकत नाहीये. चेंडू मात्र वन बाय आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अरे भावा, इथं फक्त रांधे प्रीमियर लीगचीच हवा. हवा आणि या दरम्यान चेंडू पहा. शरीराला मात्र चेंडूचं लागतोय पहा. खडमेंच्या दिशेला चेंडू जो गेलाय. एक तर घेतली. दुसरीचा प्रयत्न पहा मैदानाच्या आतमध्ये होतोय का पहा. नक्कीच पायाच्या सहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 3 धावा पडून पूर्ण केले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर पहा. गोलंदाज तयार. या दरम्यान लो फुल टॉस. नक्कीच स्क्वेअरला चेंडू ढकलून दिलाय. एक राजेशाही फटका. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर गेलाय. चौकार 4 धावा. आणि या दरम्यान चेंडू खेळलाय मिड विकेटला. एक टोलेजंग फटका. शिवरायांचा छावा. मिळाला 6 धावा आणि षटकार. रांधे मधलं आम्ही इकडे इकडे नसल ऐकलं तर परत ऐका. हवा केली पण आपणच आणि इथून पुढे करणार पण फक्त आपणच. नंतर मात्र अतिशय वादळी खेळी मात्र योगेश कानवडेने मैदानाच्या आतमध्ये केली. आणि चेंडू पाया दरम्यान एक टोलेजंग फटका. बंगाली रसगुल्ला. षटकार 6 धावा. हा आहे रांदूबाई दूध डेअरी यांचा दणदणीत षटकार. 54 धावा धावफलकावरती लागले गेले. आणि या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा खेळलाय. लागोपाठचा दुसरा. एक टोलेजंग फटका. चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. शिवरायांचा छावा. येळाला 6 धावा षटकार. नमुनाच मात्र तयार असणार. आणि या दरम्यान चेंडू खेळलाय मिड विकेटला. एक टोलेजंग फटका. चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर फेकून दिला. षटकार डेअरी यांचा दणदणीत षटकार. नुसतं बॉल प्लेट करतोय काय. रांधेकरांची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल, पण जेव्हा समजन ना तेव्हा येड लागेल.